मित्रांनो, सध्या करंटला एक खूप मोठा मुद्दा गाजतोय, जो की म्हणजे भारतीय रुपया डॉलर तुम्ही खूप घसरला, 90 पर्यंत पोहोचला. पण असं का झालं? भारताचा जीडीपी कर सध्या 8.2% ग्रोथ करतोय. मग इतकी स्ट्रॉंग अर्थव्यवस्था शो होते, तर मग हे असं का होतंय? तर ह्याला ॲक्च्युअली भारतात जीडीपी आणि डॉलरचा घसरण वगैरे याचा काही संबंध नसतो. त्याच्यामध्ये भारतीय अर्थशास्त्रांनी काही विश्लेषण केलं आहे 2 प्रकारे. पहिलं जे आहे ते म्हणजे आपला ट्रेड डेफिसिट आहे, जो वाढला आहे. म्हणजे आपण आयात खूप करतोय आणि निर्यात हवी तेवढी नाही आहे. त्याच्यामुळे डॉलर बाहेर जास्त जातोय. आणि दुसरं रिझन आहे, जे आपले फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी बऱ्यापैकी इक्विटीमधून पैसा काढून बाहेर गुंतवलेला आहे. एक आकडेवारीनुसार अपस्टॉकच्या असं सांगितलं गेलं की जवळजवळ 2025च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1,00,000 कोटींनी जास्त रक्कम भारताबाहेर केले. हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. कारण की तिसरा मुद्दा, अमेरिकेची रिझर्व्ह जी बँक आहे, फेडरल फेडरल रिझर्व्ह, त्यांनी तरी ऑक्टोबरमध्ये व्याजदर कमी केलेत अमेरिकेचे, 3.75% ते 4%. त्यामुळे ते रिझन काय असू शकत नाही. त्यामुळे हे 2 रिझन स्ट्रॉंगली मला वाटतं की त्याच्यामुळे होत असेल. मग ह्याला उपाय काय? तर ह्याला उपाय आहे, जे की सध्या नॅशनल लेव्हलला चालू आहे, ब्रिक्स करन्सी. तुम्हाला जर ब्रिक्स करन्सीबद्दल माहिती असेल, तर थोडंसं कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेन. धन्यवाद.